असं आहे की खासदार कोणत्याही पक्षाचा असेल तरी संसदेमध्ये त्यांची मैत्री असते. जसं विधानसभेत आमदार कोणत्याही पक्षाचा असला तरी एकमेकाशी प्रेमाचे स्नेहाचे संबंध असतात. त्यातून आमचे मित्र प्रताप जाधव साहेबांनी जर खासदारांना निमंत्रित केलंच असेल तर याचा अर्थ त्यांनी तिथं भोजन केलं, त्यांचं मीठ खाल्लं म्हणजे मिठागं ते जागणारच आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत ते जाणारच, असं एकदम मला वाटतं की वातावरण होणं काही योग्य नाही. मित्र मित्र म्हणून एकमेकाला भोजनाला बोलण्याची पद्धत असते आणि 3 खासदार भेटलेत आणि समजा ते आलेत तर तुम्हाला एक अडचण असण्याचं काही कारण नाही. चांगली गोष्ट. परवानगी घेतल्याशिवाय त्यांना भेटायला जाऊ नका असं सूचना आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. त्यावरून खासदार नाराज झाले. असं आहे, खरं तर अशी सूचना ना भाजपच्या नेत्यांनी एकमेकाला द्यावी ना शिवसेनेच्या. मैत्री तर टिकवावी ना. एवढं अजून महाराष्ट्राचं राजकारण बिघडवण्यासाठी नेत्यांनी काम करू नये. एकमेकाशी प्रेमाने ते राहत असतील तर राहू दिलं पाहिजे. वैचारिक लढाई ती निश्चित योग्य आहे, पण व्यक्तिगत लढाई ही अयोग्य आहे. गळाला लावण्याचं काम सुरू असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. चांगली गोष्ट आहे ना. मी तर म्हणालो ना की जर कोणी स्वतःहून स्वइच्छेनी सद्विवेक बुद्धीनी येत असतील तर त्याला स्वागत तर तेही करतात, आम्हीही करतो. तेही आमच्या पक्षातला कोणी जर त्यांच्या पक्षात गेला तर दरवाजा थोडी बंद करतात, तेही पक्षात प्रवेश देतात. या अगोदरही आपण बघितलं आहे ना. मग साहेब नितेश राणे असं म्हणतात की महायुतीच्या सरपंचांना निधी देणार, महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी देणार नाही. कशाचा निधी? विकास कामाचा जो निधी आहे, वित्त आयोगाचा निधी हा पक्षावर आधारित कधीच नसतो. वित्त आयोगाचे पैसे ग्रामपंचायतीला थेट येतात. हा राज्यसुद्धा त्या पैशाला हात घालू शकत नाही. हां, काही विशेष कामं करायचं असेल, विशेष निधी द्यायचा असेल तर हा अधिकार निश्चितपणे राज्य सरकारच्या मंत्र्यांना असू शकतो, पण वित्त आयोगाचे पैसे हे तर थेट केंद्रातून येतात. मंत्र्यांना असं बोललं पाहिजे नाही. असं आहे की त्यांनी कोणत्या परिस्थितीत ते बोललेत हे जोपर्यंत मला माहीत नाही तोपर्यंत, कारण नितेश राणे बोलले असावेत एखाद्या ग्रामपंचायतीने जेव्हा एखाद्या विकास कार्याला अडवलं किंवा विकास कार्याची अनुमती दिली नाही आणि तो काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा सरपंच आहे म्हणून सरकारच्या कामाला जर तो थांबवणार असेल तर मग जशाला तसंच आहे. बीज बोगे भूल के तो बेर कहाँ से आहे. जर तुम्ही वाईट वागाल सरपंच म्हणून, महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून जर राज्य सरकारच्या कामाला थांबाल तर असं उत्तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्र्यांनी देणं हे काही मग गैर नाही आहे. राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश होणार तर मग काय त्याच्यात काय. अशा अनेक लोक प्रवेशासाठी येत आहेत, त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. शेवटी आपण काही दरवाजा बंद करायचा आहे का? प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे की शेअर्स कोणालाच द्यायचे नाही असं काय ठरलं आहे का? बोलवलं जाते का त्यांना? त्यांना बोलवायची आवश्यकताच नाही. तुमची विचारधारा, तुमच्या कामाची पद्धत हे लोकांना आकर्षित करते. शेवटी जी विचारधारा विकासाच्या संदर्भात आहे, विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अजितदादा का आलेत, जेव्हा राहुल गांधींचं नेतृत्व आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व, तुम्ही 2 सेकंद स्वतःच डोळे मिटून बघा. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे, तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद येईल. आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय राहुल गांधीजी आहे, विचार करा, नाही तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन येईल तर माझं नाव बदलवा. कारण तुम्ही विचारच तसे मांडता, देशहिताचे विचार कुठं मांडता. पत्रकारांना विचारता तू कोणत्या जातीचा, तू कोणत्या जातीचा. या देशाचं स्वप्न हजारो शहीदांनी जात पाहून फासावर गेलेत का? नेताजी सुभाषचंद्र बोस आपलं आयुष्य त्यांनी दिलं. ICS झालेला तरुण मनात विचार केला असता तर अंबानी अदानीपेक्षाही जास्त पैसे कमवता आले असते. इतकी प्रचंड प्रखर बुद्धिमत्ता होती. देशासाठी प्राण अर्पण करणारे सुभाष बाबू काय जात पाहून देशासाठी गेलेत? राजगुरूंना गरम तव्यावर झोपवलं. आमचे शहीद राजगुरू कधी बर्फाच्या गादीवर झोपवलं, कधी गावामधला सर्व मैला त्यांच्या डोक्यावर टाकला, तरी आमच्या शहीद राजगुरूंनी भारत माता की जय वंदे मातरम म्हणणं थांबवलं नाही. काय जात पाहिली? मला असं वाटतं की राहुल गांधीजी या सर्व शहीदांनी जो विचार मांडला त्याच्या विरोधात काम करताय, कृती करताय, आचरण करताय. आणि मग अशा प्रसंगात लोकांना वाटतं कुठं राहुल गांधी साहेबांचं नेतृत्व. आणि म्हणून लोक आमच्याकडे येत असतील तर विभीषण रावणाच्या लंकेत असताना सुद्धा विभीषणाने वनवासात असणाऱ्या प्रभू रामाची बाजू का घेतली? याचा अर्थ विभीषणाने रावणाला सोडायचं नाही असं तुमचं मत असणार आहे का? विभीषणाने रावणाला सोडलं कारण दृष्ट विचाराचा निपात करण्याची या देशाची परंपरा आहे आणि त्यासाठी सख्या भावाला सोडण्याची ही परंपरा आहे. इथं कुठं नाटक होत आहे? मग साहेब तानाजी सावंत यांचा मुलगा हरवला म्हणून त्यांनी संपूर्ण यंत्रणा
सुरेश देशमुख यांचा फोन 2 महिने उलटले तरी न्याय भेटत नाही. अशी अहो टीका जी आहे ती याचा विरोधक त्याच्या करतात. याचा मला कधी कधी आश्चर्य वाटतं की तिथं ते विमान घेऊन गेले, विमान कुठं उडतं कसं उडतं याला परमिशन लागतं, ATCला माहीत असतं विमान कुठं चाललं आहे, म्हणून त्यांना शोध लावणं सोपी होतं. इथं हा कोणी जो गुंड प्रवृत्तीचा राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती गायब आहे तो देशातल्या कोण्या कोपऱ्यात गेला तर कधी कधी याच्यामध्ये उशीर लागतो. याचा अर्थ एकमेकाची तुलना केलीच पाहिजे, आपल्या बुद्धीचं तेज दाखवलंच पाहिजे, असं काही ठरलेलं आहे का? साहेब ज्या पद्धतीने टायगर ऑपरेशन चर्चा आहे त्यावरून जे आहे ते आदित्य ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ते म्हणतात जेवढा पक्ष फोडायचा तेवढा फोडा, मात्र जनतेच्या प्रश्नावर बोला. नाही, जनतेच्या प्रश्नासाठीच तर तुमच्यासारख्यांचे पक्ष पुढे जातात ना, जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे म्हणून. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असता तर जनतेने महाविकास आघाडीला आशीर्वाद दिला असता. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचा अहंकार पाहून रावणाने सुद्धा म्हटलं असतं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे पाहून, रिश्ते में तो ये हमारे बाप लगते हैं म्हणून. एवढा अहंकार जागा होता. खाते काय वाटप करायचे, ई मुख्यमंत्री 11 ई मुख्यमंत्री, जो उठला तो पोलीस अधीक्षकांना फोन करायचा, आने वाला होम मिनिस्टर मैं हूँ, आणि जो तो एकमेकाच्या जेलमध्ये टाकायच्या गोष्टी करायच्या. साहेब एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला खासदार ठाकरे सुरक्षित खासदार दिना पाटील उपस्थित होते. यावरून उदय सामंत असे म्हणाले की काही प्रकाशात आलेत, काही प्रकाशात यायचे नाही. प्रकाशात येण्याचा खरं तर काही कट्टी कार्यक्रम आहे का इथं? काय चालू आहे राजकारणामध्ये की आमच्या खासदारांनी, अरे मोठं मन ठेवा हो, इतक्या छोट्या मनानी कधी राजकारण केलं जातं का? उद्या उद्धव साहेबांचा वाढदिवस असेल तर मी लेखी पत्र पाठवतो त्यांना शुभकामनांचं. याचा अर्थ काय? मला वाटतं की इतक्या कोत्या मनाचं राजकारण आणि राजकीय नेत्यांपासून जनतेनी निश्चितपणे अशा नेत्यांना धडा शिकवलं पाहिजे की आमचा कुठं गेला, काय आपल्या विचारावर श्रद्धा नाही, आपल्या विचारावर विश्वास नाही, आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, इतका संशय आश्चर्यजनक आहे. साहेब अजित पवार यांनी सुरेश धसे यांना भेटीची वेळ दिली नाही असं माहिती समोर येते. तर सुरेश धसे यांनी काही दिवसापूर्वी नियोजन विभागातील प्रशासकीय कामाच्या चौकशीची मागणी केली होती. अहो मलाही भेट दिली नाही अजितदादांनी. व्यस्त राहिले तर भेट देत नाही, याचा अर्थ काही माझ्याशी राग आहे का? नंतर 2 दिवसांनी फोन केला कधी येता म्हणून. तर असं छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकाच्या संदर्भात पूर्वनियोजित कार्यक्रम असतो. कधी कधी अजितदादा शेवटी या राज्याचे अतिशय मोठे नेते आहे, त्यांचे स्वतःचे कार्यक्रम असतात. अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी अजितदादांनी भेट मागितल्यावर कदाचित म्हटलं असेल 2 दिवसांनी भेटू म्हणून. एकदम अजितदादा आता सुरेश धसांची भेटच घेत नाही. अजितदादा अतिशय समंजस नेते आहे आणि अजितदादा असं कधीच वागणार नाही. साहेब सोलापूरकर यांनी जे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर वक्तव्य केलं होतं, तर पुण्याचे आयुक्त असं म्हणतात की प्रथमदर्शनी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. आता तो कायद्याचा अभ्यास त्यांना जास्त आहे, त्यांनी काही कायद्याचा अभ्यास केला असेल, पण माझं व्यक्तिगत रीतीने वाटतं की निश्चितपणे गुन्हा दाखल होऊ शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण ज्या पद्धतीने मन दुखावण्याचं काम केलं जातं त्याच्यावर, आणि कमीत कमी त्यांनी लेखी माफीनामा देऊन या संदर्भामध्ये पुन्हा असं वक्तव्य होणार नाही याची काळजी तर निश्चितच घेतली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी आज शरद पवार यांची दिल्लीत भेट घेणं टाळलं हे मला माहीत नाही त्यांचं. मी तर तुम्हाला परवाही सांगितलं, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असंच वागलं पाहिजे, एकमेकाविषयी असेच द्वेषाचं बीज रोवलं पाहिजे, म्हणजे याचा फायदा जनतेला होईल.